पाहतोय पंतप्रधान निवासस्थानाबाहेर काँग्रेसचा मोर्चा सुरू आहे। तर दुसरीकडे शरद पवारही जंतर मंतरवर आंदोलकांच्या भेटीला दाखल झालेले आहेत। ही दृश्य आपण पाहतोय आता। पंतप्रधान निवासासमोर विरोधकांनी ठिय्या मांडलेला आहे आणि सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील सुरुवात केली आहे। कांग्रेस के नेता यहाँ जमा होंगे, आप क्या स्ट्रैटेजी है, क्या डिमांड? ये हथकड़ी बनाई है इन्होंने। अरे भाई हथकड़ी बनाई है इन्होंने। वो खंबे जी ने लगा तर आपण पाहिलं काल राजधानी दिल्ली पेटून उठलेली होती आणि त्यालाच समर्थनात आज आपण पाहतोय विरोधकांनी पंतप्रधान निवासस्थानाबाहेर ठिय्या मांडून आंदोलन करायला सुरुवात केलेली आहे। जोरदार घोषणाबाजी आपण पाहतोय काँग्रेसकडून करण्यात येते। काल राजधानी दिल्लीमध्ये नीट परीक्षेविरोधात केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागण्यासाठी विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात आंदोलन केलेलं होतं। विद्यार्थ्यांचा जनाक्रोश आपण काल पाहिला आणि त्यालाच समर्थन देण्यासाठी आज राहुल आणि प्रियंका गांधी यांनी रस्त्यावर बसून आंदोलनाला सुरुवात केली। दुसरीकडे आपण पाहतो तर रॅपिड ऍक्शन फोर्सही तैनात करण्यात आलेला आहे। विरोधकांनी आंदोलन सुरू केलेलं आहे। दुसरीकडे आपण पाहतोय दिल्ली पोलिसही आता ऍक्शन मोडवर यायला सुरुवात झालेली आहे। पोलिसांचा फौजफाटा देखील तैनात होते, तसंच रॅपिड ऍक्शन फोर्सही आज तैनात करण्यात आलेली आहे। काही वेळापूर्वी आपण पाहिलं की दिल्ली पोलिसांनी राहुल गांधी यांची भेट घेत आंदोलन मागे घेण्याची विनंती केली, मात्र तरी देखील विरोधक आपल्या आंदोलनावर ठाम असल्याचं पाहायला मिळतंय आणि आता लगेच या ठिकाणी रॅपिड ऍक्शन फोर्सही तैनात करण्यात आली। तर आपण ही दृश्य पाहतोय राजधानी दिल्ली आज पुन्हा एकदा दुसऱ्या दिवशी देखील पेटून उठलेली आहे। आंदोलकांकडून प्रतिकात्मक आंदोलन केलं जाते। आपण पाहतोय विरोधकांकडून हे प्रतिकात्मक आंदोलन केलं जाते। तर राहुल गांधी हे स्वतः रस्त्यावर उतरलेले आहेत। प्रियंका गांधी तसंच काँग्रेसचे काही वरिष्ठ खासदार आहेत, नेते मंडळी आहेत, ज्यांनी आज कोकण जनता पार्टीच्या आंदोलनाच्या समर्थनात आपण पाहतोय की कशा पद्धतीनं आंदोलनाला सुरुवात केली आहे। पंतप्रधान निवासस्थानाबाहेरची ही दृश्य आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजीनाम्याची मागणी करतायत काँग्रेसचे नेते। तर काही वेळेपूर्वी दिल्ली पोलिसही या ठिकाणी आलेले होते आणि त्यांनी हे आंदोलन मागे घेण्याची विनंती केली, मात्र आपण पाहिलं की राहुल गांधी आणि इतर काँग्रेस नेते आपल्या आंदोलनावर ठाम आहेत आणि या ठिकाणी राजधानी दिल्लीमध्ये नरेंद्र मोदी इस्तीफा दो या घोषणा दणाणून सोडलेला आहे राजधानी दिल्ली। मोदींच्या राजीनाम्याची मागणी केली जाते, तसंच केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची देखील मागणी केली जाते। तर काही काँग्रेस खासदारांना पोलिसांनी ताब्यात घेतली आहे। राहुल गांधी यांचं राजधानी दिल्लीमध्ये हे आंदोलन सुरू आहे। काल नीट परीक्षेविरोधात आपण पाहिलं कोकण जनता पार्टीने तसंच देशभरातील लाखोंच्या संख्येनं विद्यार्थी राजधानी दिल्लीमध्ये दाखल झालेले होते आणि त्यांनी आंदोलन केलं आणि त्याच्या समर्थनात आज विरोधक देखील आक्रमक झालेले आहेत। दोन दृश्य आपण पाहतोय। एका दृश्यामध्ये